हेडलाईनचे प्रायोजक आहेत पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे पिंपरी चिंचवड विद्यापीठ, पुणे। पंतप्रधान निवासाबाहेर गांधींचा ठिय्या। राहुल गांधी, प्रियंका गांधी, अखिलेश यादवांना पोलिसांनी घेतलं ताब्यात। विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ गांधी मैदानात। राहुल यांच्या भेटीनंतर सरकारची भूमिका। सरकार संसदेमध्ये पेपरफुटीवरती चर्चेला तयार। सरकारनं चर्चेची तयारी करताच राहुल गांधींनी भूमिका बदलली। शरद पवारांना दिपक्याची काळजी। जंतर मंतर इथं जाऊन पवारांकडून विचारपूस। पवारांनी सोबत नेले खासदार। राहुल गांधींमुळे प्रियंका गांधी दिसल्याच नाहीत। ठिय्या आंदोलनामध्ये राहुल गांधी उभे, प्रियंका गांधी बसून। काँग्रेसच्या आंदोलनाला विसंवाद समोर। आंदोलकांवरती झालेल्या लाठीमाराचा निषेध। अभिजित दिपके यांच्याकडून संताप व्यक्त। अशा आंदोलनामागे अजेंडा बहाद्दर। जंतर मंतर आंदोलनाबाबत बोलले फडणवीस। लाठीमारामध्ये जखमींची केंद्रीय आरोग्य मंत्र्यांकडून विचारपूस। जेपी नड्डांकडून उपचारकर्त्या डॉक्टरांशी सुद्धा केली चर्चा। लाठीमाराच्या 2 दिवसांनी ठाकरे सक्रिय। आंदोलकांना समर्थन द्यायला उद्धव ठाकरे दिल्ली। प्रधानांचा राजीनामा हवाच, मात्र हा पर्याय असल्याचं सुद्धा मत। झुरळ क्रांती दलाची ठाम भूमिका। जमावबंदी मोडून आंदोलन। मुंबईमध्ये अनेकांवरती गुन्हे दाखल। पोलिसांनी कारवाई करून सुद्धा आंदोलन थांबेना। पुन्हा शेतकरी आंदोलनाची जुळवाजुळव। पंजाब हरियाणाचे आंदोलक दिल्लीच्या सीमेवर एकवटले। अमिताभ बच्चन रुग्णालयामध्ये। स्वतःवरील शस्त्रक्रियेबाबत लिहिली बच्चनांनी ब्लॉग। निरीक्षणासाठी अतिदक्षता विभागामध्ये। नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये दोषींना कठोर शिक्षा करणार। विद्यार्थ्यांच्या हिताला प्राधान्य। दोषींना जेलमध्ये पाठवणार। पंतप्रधान नरेंद्र मोदींचं बैठकीतून आश्वासन। जबरदस्तीनं उपवर्गीकरण केल्यास किंमत मोजावी लागेल। आनंदराज आंबेडकरांचा इशारा। उपवर्गीकरणाविरोधात 27 जुलैला रायगड जिल्ह्यामध्ये महामोर्चा। सरकार 59 जातींमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करतंय। आरपीआय आठवले गटाचा सरकारवर आरोप। पावसाअभावी खरीप हंगाम धोक्यात। पावसानं दडी मारल्यानं पिकांची अवस्था बिकट। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची मदतीची अपेक्षा। पैठणच्या शेतकऱ्यांसमोर नवं संकट। डाळिंब बागांवरती तेल्या रोगाचा प्रादुर्भाव। डाळिंब उत्पादक शेतकरी हैराण। कार, एसी आणि 15 तोळे सोन्याच्या मागणीसाठी मोडलं लग्न। नवऱ्यासह 4 फ्रेजरपुरा पोलिसांमध्ये गुन्हा दाखल। भिवंडी पालिकेची अनधिकृतपणे तोडक कारवाई। स्थानिक नागरिकांचा पालिका प्रशासनावर आरोप। अधिकाऱ्यांच्या निलंबनाच्या मागणीसाठी नागरिकांचं आंदोलन। आषाढी एकादशी निमित्त विशेष रेल्वे गाड्या। राणा दाम्पत्याकडून आषाढी विशेष गाडीला हिरवा झेंडा। वारकऱ्यांसाठी फराळाचीही व्यवस्था। भाविकांच्या स्वागतासाठी पंढरपूर नगरपालिका सज्ज। भाविकांच्या सुविधेसाठी 2400 कर्मचाऱ्यांची नियुक्ती। स्वच्छता, पाणी पुरवठा, वीज पुरवठ्याकडे सुद्धा लक्ष। गणेशोत्सवासाठी रेल्वे गाड्यांचं तिकीट मिळेना। आरक्षण सुरू होताच काही मिनिटांमध्ये संपले। प्रतीक्षा यादी सुद्धा फुल।